हाय युट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं सविता होम रेसिपी मध्ये स्वागत आहे। आज मी ढोकळा बनवणार आहे। ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वात पहिलं 1 वाटी बेसन टाकायचं, 1 चमच साखर टाकायची, थोडस नमक टाकायचं, 1 चमच तेल टाकायचं, पाणी ऍड करायचं। याच्यामध्ये पाण्यानं हलवून घ्यायचं। जास्त असं घट्टही नाही, जास्त पातळ पण नाही, असं मध्यम डो बनवून घ्यायचा। छान प्रकारे सर्व बेसन मिक्स करून घेतलं। आता यामध्ये इनो मिक्स करून घ्यायचा। 1 चमच इनो मिक्स करायचा याच्यामध्ये। इनो छान मिक्स करून घ्यायचा असा। इनो मिक्स केल्यामुळे आपला ढोकळा जाड व जाळीदार बनू शकते। त्याला छोटा आपण एक डब्बा घेतलेला आहे मी, त्याला थोडस तेल टाकून याला ब्रशनं तेल असं सगळीकडे पसरून घ्यायचं, लावून घ्यायचं छान। बघा तुम्ही हे जे ढोकळ्याचं आहे ते सगळं ऍड करून डब्यामध्ये व्यवस्थित ऍड करायचं। असं मस्त झालं। चला तर मी कढई ठेवलेली आहे, याच्यामध्ये मी पाणी टाकते। पाणी गरम करून घ्यायचं असं। याच्यामध्ये स्टँड ठेवायचा। स्टँड वरती हा ढोकळा मस्त असा ठेवायचा। त्याच्यावर असं झाकायचं आणि कमीत कमी 25 मिनिट ठेवायचं। इकडे आपला ढोकळा रेडी होत आहे। इकडे मी तडक्याचं रेडी करून घेते, तडका। चला तर मग इकडची मी गॅस पेटवते आणि तडका तयार करते। तडक्यामध्ये त्याच्यामध्ये बघा तुम्ही थोडं तेल ऍड केलं मी। मोहरी टाकून घ्यायची, हिरवी मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, त्यामध्ये थोडं पाणी ऍड करायचं। त्याच्यामध्ये थोडं नमक ऍड करायचं, लिंबू ऍड करायचं। बघा आपला तडका रेडी होत आहे। चला तर बघा ढोकळा बनवून रेडी झालेला आहे आपला। बघा किती मस्त ढोकळा झाला आहे। याच्यावर मी तडका ऍड करते। आवडल्यास रेसिपी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।